माथाडी युनियन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे 30 ऑगस्टपर्यंत सध्या सुरू असलेल्या पद्धतीने लेवी कपात करण्यात येणार असून नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये 5 दिवसांपासून ठप्प असलेले लिलाव आज पूर्ववत सुरू करण्यात आले। लिलाव ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती। हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून 30 ऑगस्टपर्यंत व्यापारी आणि हमाल यावरती योग्य तोडगा काढणार असून बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे शेतकरी आणि बाजार समितीच्या सर्व घटकांचं लक्ष लागून राहिलंय। तोडगा तसं म्हटलं तर कुठलाही तोडगा नाही। बाजार समित्या प्रचलित पद्धतीने चालू झाल्या पाहिजे होत्या, परंतु संघटनेचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आणि संघटनेचे यादव साहेब, जगदाळे साहेब यांनी जो काल व्यापाऱ्यांना पत्र दिलं की 30 ऑगस्ट पर्यंत तुम्ही बाजार समित्या चालू करा, कामगारांना मजुरी मिळाली पाहिजे, प्रचलित पद्धतीने पाहिजे होती परंतु ती मिळत नाहीये। ते पावतीत न कापता पावतीच्या पाठीमागून रोख स्वरूपात जमा करून कामगाराला द्यावा अशी त्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितल्यामुळं सर्व कामगारांनी कामावरती आलेले आणि शेतकऱ्याला कुठची अडचण होऊ नये। आज 2 रुपये शेतकऱ्याला मिळत असल्यामुळं संघटनेने आणि कामगारांनी यासाठी त्यांच्या मार्केट चालू केले आहे।